तुमच्या या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू आहे, या उपोषणाचा विषय काय आहे? नमस्कार, मी सादिक शेख, प्रदेश अध्यक्ष मानव अधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य। आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद पूनमगेट येथे माझा बेमुदत उपोषण याचा तिसरा दिवस आहे। दिनांक 10/3/2025 पासून मी या ठिकाणी बेमुदत उपोषणासाठी बसलेला आहे। याचा विषय असा होता की सोलापूर शहरात विजापूर वेस्ट 15 बेगमपेठ आयक्यू डायग्नोस्टिक यांच्या इमारतीमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई करा म्हणून मी 29/4/2024 पासून बांधकाम विभाग, नगर रचना, महापालिका यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी अर्ज दिला होता। अनेक वेळा तक्रारी अर्ज देऊन, स्मरणपत्र देऊन उपअभियंता बांधकाम विभाग यांच्याकडून संबंधित बांधकाम धारकांवर फक्त नोटीस काढून कागद रंगवण्याचा काम त्या ठिकाणी करण्यात आला म्हणून गेल्या आठवड्यात उपअभियंता बांधकाम विभाग यांच्याकडे मी 10 तारखेला उपोषणासाठी बसणार आहे म्हणून पत्र देखील दिला होता, परंतु त्या ठिकाणी उपअभियंता बांधकाम विभाग यांनी कुठलीही कारवाई केली नाही म्हणून 10/3/2025 सोमवार पासून या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे। 10 तारखेला उपअभियंता बांधकाम विभाग यांच्याकडे मी स्मरणपत्र दाखल केला होता। त्यामध्ये बेमुदत धरणे आंदोलनाची तात्काळ दखल घेण्याबाबत या विषयावर मी मागणी केली होती। 10 तारखेच्या स्मरणपत्राच्या अनुषंगाने दिनांक 11/3/2025 रोजी उपअभियंता बांधकाम विभाग श्री मठपती साहेब यांनी मला एक पत्र पाठवून दिलेलं आहे। त्यामध्ये या पत्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की दिनांक 18/7/2024 अन्वये संबंधितांवर नोटीस बजावण्यात आली आहे। सदर नोटीसीचा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे या कार्यालयाकडून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 478 अन्वये नोटीस देण्यात येऊन उक्त अधिनियम आणि MRTP ऍक्ट 1966 अनुसार बांधकामाची कारवाई नियमाप्रमाणे करण्यात येईल। सदरील आपला उपोषण आपण मागे घेऊन आम्हाला सहकार्य करावे म्हणून आज या ठिकाणी मला नोटीस मिळालेली आहे। मी त्या नोटिसीचा उत्तर आज या ठिकाणी या पद्धतीने त्यांना दुसरा उत्तर आता सध्या पाठवून दिलेला आहे। या नोटिसीमध्ये कालमर्यादा कारवाई करण्याची टाकण्यात आलेली नाही आणि ज्या पद्धतीने बांधकाम विभागाच्या वतीने संबंधित बांधकाम धारकावर जे नोटीस काढण्यात आली आहे त्याची प्रती देखील मला दिली नाही। जोपर्यंत कालावधी कारवाईची आणि जे नोटीस या बांधकामावर काढण्यात आली त्याची लेखी प्रती मला मिळत नाही, तोपर्यंत मी हा बेमुदत उपोषण सोडणार नाही। या आंदोलनात पुढचं पाऊल काय असणार? सोलापूर शहरातील ज्या पद्धतीने अनधिकृत बांधकाम बाबत जे मी पाठपुरावा बांधकाम विभाग या ठिकाणी केला होता, मला आज या ठिकाणी नोटीस देण्यात आली। यामध्ये दिशाभूल करणारी माहिती मला देऊन ज्या पद्धतीने जे मी मागणी केलेली आहे, जोपर्यंत मला लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही। जर या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी माझा लेखी पत्र दिला नाही तर यांच्या विरोधात यांच्या वरिष्ठांकडे तक्रार देऊन हेच आंदोलन या अधिकाऱ्यांच्या विरोधात मी सुरू करणार आहे। एवढी आपल्या चॅनलच्या माध्यमातून गवाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।